हाय फ्रेंड्स, गार्डनिंग विथ उज्ज्वला गार्डनमध्ये तुमचे स्वागत आहे. तर हे प्लांट बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की हे आहेत केळीचे प्लांट आणि हे छोटे बेबी प्लांट आहेत. तर हे मी माझ्या वडिलांच्या शेतामधून आणलेले आहेत, कारण त्यांच्या शेतामध्ये केळीचे प्लांट आहेत आणि त्याच्या साईडला जे छोटे छोटे प्लांट निघतात तर ते उपटून आपण म्हणजे एक प्लांट लावलं तर त्यापासून अनेक प्लांट तयार होतात. तर ते आपण दुसरीकडे सुद्धा लावू शकतो. तर त्यातूनच मी हे 2 प्लांट मी उपटून आणलेले आहेत आणि ते आपल्याला कशा प्रकारे उपटायचे, तर त्याच्या बुडामध्ये असे त्याचे कंद तयार होतात आणि त्याला रूटसहित उपटून आणायचं असते, म्हणजे ते लवकर लागतात. तर मी हे कंदासहित उपटून आणलेले आहेत. मस्त त्याला असा कंदसुद्धा आलेले आहेत. तुम्ही बघू शकता ही जी मी माती लावून आणलेली आहे, कारण 2 दिवस झाले मी हे माझ्या वडिलांच्या शेतामधून आणलेले आहेत. आत्ता मस्त पावसाचं सुद्धा सीझन आहे, त्यामुळे हे प्लांट लवकरसुद्धा लागतील. हा पूर्ण याच्या बुडामध्ये थोडी माती आहे आणि त्या रूटसुद्धा आहेत आणि असा मोठा कंद झालेला आहे, म्हणजे कांद्या एवढा, कांद्याची साईज जी असते त्या साईजचा त्याचा कंद झालेला आहे. तर ते मी कंदासहित त्याला व्यवस्थित उपटून आणलेलं आहे आणि एक प्लांट मी आता माझ्या बागेमध्ये लावून घेणार आहे. तर इथे साईडला मी काही पपयाचे प्लांटसुद्धा लावलेले आहेत आणि इथे जागा असल्यामुळे मी आता, कारण केळीचं प्लांट हे खूप मोठं होतं आणि त्याला जागासुद्धा अशी भरपूर जास्तच लागते. आपण याला कुंडीमध्ये सुद्धा लावू शकतो. मी कुंडीमध्ये सुद्धा लावून दाखवणार आहे. तर इथे मी हे एक प्लांट आहे ते मी या माझ्या बागेमध्ये लावून घेत आहे. तर मी त्यासाठी व्यवस्थित असा खड्डा खोदून घेत आहे, म्हणजे व्यवस्थित माती उकरून घेत आहे. आणि हे प्लांट तर सध्या छोटंच आहे, त्यामुळे याला छोटाच खड्डा मी खोदत आहे आणि त्याला लावण्याच्या अगोदर मी ती माती जी उकरलेली आहे त्यामध्ये कोरफड टाकून घेत आहे, म्हणजे त्याचे जे रूट आहेत त्या खराब होणार नाही कोरफड टाकल्यामुळे. तर त्यामुळेच मी ही कोरफड माझ्याकडे असल्यामुळे मी ती तोडून टाकत आहे. थोडी आपण याच्यामध्ये हळदसुद्धा टाकू शकतो, कारण त्यामुळे आता पावसाचं सीझन असल्यामुळे याच्या रूट ह्या लवकर खराब होतील, म्हणून आपण हळद किंवा कोरफड असं याचा वापर केला तर त्या खराब होणार नाहीत आणि व्यवस्थित आपलं प्लांट हे व्यवस्थित राहील. त्यामुळेच मी इथे कोरफडीचा उपयोग घेतलेला आहे. तर त्यामध्ये मी आता हे जे मी केळीचं प्लांट आणलेलं आहे ते मी लावून घेत आहे. आणि याला लावल्याच्या नंतर आपल्याला 1 महिन्याने, म्हणजे आता मी याच्यामध्ये तर आता सध्या काहीच मी याला खत वगैरे देणार नाही, कारण इथे या मातीमध्येच आधीच माझ्याकडे जे वर्मी कंपोस्ट आहे ते मी टाकलेलं होतं. तर आत्ता सध्या मी कुठल्याच प्रकारे याला खत वगैरे देत नाही. आणि 1 महिन्याच्या नंतर याला आपल्याकडे जे कुठल्याही प्रकारचं खत जे असेल, माझ्याकडे तर वर्मी कंपोस्ट आहे तर तेच मी माझ्या पूर्ण झाडांना देते. तुमच्याकडे शेणखत असेल किंवा दुसरं खत असेल ते सुद्धा तुम्ही देऊ शकता. असं काही नाही की आपण वर्मी कंपोस्टच द्यायला पाहिजे. आपल्याकडे जे असेल ते खत आपण देऊ शकतो. तर ते आपल्याला एका महिन्याने किंवा 2 महिन्याला या प्लांटला द्यायचं असतं. तर हे व्यवस्थित झाड लावून घेतलेलं आहे आणि साईडनं अशी व्यवस्थित माती याची उकरून जागा भुसभुशीत करून घेत आहे. आणि आता मी याला या प्लांटच्या भोवताल पाणी देणार नाही, कारण पहिलेच ही माती ओली आहे आणि वरून पाऊससुद्धा थोडा थोडा येत असल्यामुळे आत्ता पाणी देण्याची आवश्यकतासुद्धा नाही. हे प्लांट लावल्याच्या नंतर 9 ते 12 महिन्याच्या आत या झाडाला फळे लागण्यास सुरुवात होते आणि ते फळे पिकेपर्यंत याला 1 ते 1.5 वर्ष म्हणजे या प्लांटला लागतात. म्हणजे फळे येऊन याला 3 ते 4 महिन्यामध्ये ते फळ पिकतात. तर हे जे दुसरं प्लांट आहे तर ते मी छोट्या कुंडीमध्ये लावून घेणार आहे. माझ्याकडे आत्ता मोठी कुंडीसुद्धा तयार नाही आहे आणि पाऊस चालू असल्यामुळे मातीसुद्धा ओली आहे, तर दुसरी कुंडी मी भरूनसुद्धा घेतलेली नाही. तर त्यामुळे माझ्याकडे जी छोटी कुंडी आहे त्यामध्ये थोडी माती मी ठेवलेली आहे आणि त्यामध्येच मी आता हे जे केळीचं छोटं प्लांट आहे ते सुद्धा मी आता व्यवस्थित लावून घेते. म्हणजे हे थोड्या दिवस मी या कुंडीमध्ये ठेवणार आहे आणि हे व्यवस्थित लागल्याच्या नंतर मी याला मोठी कुंडी देणार आहे. तर तुम्हीसुद्धा असं करू शकता की आपल्याला जर हे प्लांट
कुंडीमध्ये लावायचं असेल तर आज सुरुवातीला आपण हे प्लांट आणल्याच्या नंतर छोट्या कुंडीमध्ये लावून घ्यायचं असते आणि नंतर आपण याला मोठ्या कुंडीमध्ये लावू शकतो. तर थँक्यू, बाय, हॅपी गार्डनिंग.